नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी गावरान मेनू बनवणार आहे। भरलेलं वांग आणि त्याबरोबर उकडलेल्या तांदळाची भाकरी। तांदळाची भाकरी कशी बनवायची अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण भरलेलं वांग बनवणार आहे। त्यासाठी लागणारे काय काय साहित्य आहे ते पाहूयात। आपण घेतलेले आहे अर्धी वाटी पांढरे तीळ, 1 वाटी खिसलेलं खोबरं, 1 वाटी घेतलेले आहे शेंगदाणे, 20 ग्रॅम आलं आणि 30 ग्रॅम लसूण घेतलेलं आहे। तर सुरुवातीला शेंगदाणे आपण भाजून घेऊया। शेंगदाणे छान खमंग भाजायचे आहेत। शेंगदाणे भाजलेले आहेत, काढून घेऊयात। आता पांढरे तीळ भाजूयात। अशा पद्धतीने जे वाटण आपण काढणार आहे ते वाटणाने वांग अगदी अप्रतिम होतं। तीळ पण आहेत ते आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता खोबरं भाजून घेऊयात। आपण ही भाजी अर्धा किलो वांग्याची बनवणार आहे। त्यासाठी लागणारं हे साहित्य मी घेतलेलं आहे। तर खोबरं पण छान आपण लाल भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे आपण भाजलेली वाटून घेतलेली खसखस घातलेली आहे। आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून पाणी न घालता वाटायचं आहे। अर्धा किलो मी वांगी घेतलेली आहेत। वांगी आहेत ते आपण छान काटेदार घेतलेली आहेत। आता चिरून घेऊयात। मी दाखवते त्या पद्धतीने वांगी चिरायची आहेत। कधीही भरलेलं वांग बनवताना वांगी आहेत ते अगदी कवळी घ्यायची असतात। त्याच्यामध्ये बी तयार झालेलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचे घ्यायचे असतात। आणि वांग शक्यतो फ्रीजमध्ये न ठेवताच त्याची भाजी बनवा। अगदी फ्रेश आपण लगेच आणल्या भाजी बनवली तर वांग्याची भाजी पटकन शिजते पण आणि टेस्टी पण होते। अशा पद्धतीने आपण हे वाटण आहे ते पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपला घरचा गोडा मसाला पण घालणार आहे। तुम्ही कुठलाही विकतचा घालू शकता। तुम्हाला गोडा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून मसाले ऑर्डर करू शकता। 2 चमचे आपण घातलेला आहे गोडा मसाला आणि घालणार आहे कांदा लसूण मसाला 2-3 चमचे घालायचा आहे। वांग जरा झणझणीत बनवणार आहे। तुम्ही कमी तिखट खात असाल तर 2 चमचे घातला तरी पुरेसा होतो। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा, एक 3-4 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत। थोडंसं तेल घालायचं आहे आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे। 1.5 चमचा मी मीठ घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने वांग्याचा हा मसाला आपला तयार झालेला आहे। अगदी जर कवळी वांगी असतील ना, छोटी असतात ती वांगी तुम्ही फक्त वाफेवर हा मसाला घालून केली तरी छान लागतात। वांग्याचं लोणचं म्हणतात आमच्याकडे त्याला। त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नसतं, फक्त वाफेवर करायची असतात। ही वांगी आपण बनवतो ती जरा थोडी मोठी साईजनी आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण आज पाणी घालणार आहे। अशा पद्धतीने वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे। आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये आपण तेल घालूयात। थोडंसं तेल मी जास्तच वापरलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता। तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे अर्धा चमचा, जिरे घालायचं आहे अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, कढीपत्ता। फोडणी अशी खमंग बसलेली आहे। फोडणी खमंग झाली की त्याच्यामध्ये आपण जी भरलेली वांगी घेतलेली आहेत ती टाकूया आणि अगदी 1-2 मिनिटच परतायची आहेत। वांगी जास्त तेलावर परतायची नसतात, जास्त जर वांगी तेलावर परतली तर ते शिजत नाहीत लवकर। अगदी हलकीशी परतून घ्यायचे आणि जो राहिलेला मसाला आहे तो पण घालायचा आहे।
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. परत अगदी थोडंसं सुरुवातीला मी पाणी घातलेलं आहे. 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि त्या झाकणावरती 1 ग्लासभर पाणी घालूयात. पाणी थोडंसं गरम झालं की तेच पाणी आपल्याला त्या वांग्यामध्ये घालायचं आहे. अगदी 1 ग्लासभरच पाणी मी घातलेलं आहे. आता बारीक गॅस करून मंद आचेवरती शिजून देऊयात. आता वांगा आपलं शिजतंय तोपर्यंत आपण आता तांदळाची भाकरी बनवायला घेऊयात. तांदूळ आहेत ते चिकट नसतील अशा पद्धतीचे घ्या. तांदूळ धुवून सावलीमध्ये त्याला चांगले वाळवून घ्या आणि त्याच्यानंतर भाकरीसाठी हे पीठ छान गिरणीमधून दळून आणा. अशा पद्धतीने हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. अर्धा किलो पीठ मी घेतलेलं आहे तांदळाचं. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि 1 तांब्या मी पाणी घेतलेलं आहे. 1 तांब्या पाणी पातेल्यामध्ये आपण गरम करण्यासाठी घालायचं आहे. झाकण ठेवायचं आहे पाण्यावर, म्हणजे पाण्याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे. व्यवस्थित चमच्याने किंवा लाटण्याने एकसारखं हलवायचं आहे. गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत. कुठलाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता, फक्त चिकट नसेल असा घ्या. कोलम घ्या, रत्नागिरी 24 घ्या. तुमच्याकडे साधा रेशनचा तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल. व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. पातेल्यावर एक झाकण ठेवायचं आहे. त्या झाकणावर 1 ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी परत ठेवायचं आहे आणि हे पाणी छान गरम झाल्यानंतर हे तांदळाच्या पिठामध्ये परत आपल्याला घालायचं आहे. आपण झाकणावरती पाणी ठेवल्यानंतर वाफ पण धरते, त्यामुळे पीठ शिजण्यासाठी पण मदत होते त्या वाफेमुळे. आता हे पाणी घालून एकसारखं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार होतं. आता अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तांब्याने किंवा असं स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता. आता पीठ काढून घेऊयात. पीठ गरम गरम असतानाच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन सुद्धा तुम्ही मळू शकता, म्हणजे हाताला चटके बसणार नाही त्याची काळजी घ्या. कारण जरा पीठ गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसू शकतात. म्हणजे थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन सारखं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे. पीठ थंड होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आता आपलं तोपर्यंत वांगं पण शिजलेलं आहे. मस्त असा कलर आलेला आहे, तरी पण छान आलेली आहे वांग्याला. तुम्हाला दिसत असेल कलर पण किती सुंदर आलेला आहे. आपण सर्व मसाले घरचे वापरतो त्याच्यामुळे कलर पण अगदी मस्त असा आलेला आहे वांग्याला. काय भारी दिसतंय वांगं नाही का? पाहूनच खाण्याची इच्छा होती की नाही? मस्त. आता त्याच्यावर तांदळाची भाकरी बनवूयात. तर जेवढ्या आकाराची तुम्हाला तांदळाची भाकरी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. हे तांदळाचं पीठ परत एकदा थोडंसं पाण्याचा हात लावून मस्त मळून घ्यायचं आहे. अगदी मऊ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल पीठ किती असं मऊसूद मी बनवलेलं आहे. आता आपल्याला ही भाकरी आहे ते छान लाटून घ्यायची आहे. ह्या भाकरी आपण लाटून बनवणार आहे. जशी चपाती लाटतो तशी आपल्याला ही भाकरी लाटायची आहे. जेवढी पातळ बनवता येईल तेवढी पातळ भाकरी आपल्याला अशा पद्धतीने लाटण्याने बनवायची आहे. तर अशा पद्धतीने भाकरी बनवलेली आहे आणि जी पिठाची पळपटाकडची साईड असते ना ती वरती येईल अशा पद्धतीने घालायची आहे. तशी आपण भाकरी पलटी करून टाकतो, पिठाची साईड वरती येते तव्याच्या, तशी टाकायची आहे. त्याला छान पाणी लावायचे. पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटी करायची परत आणि छान पचवून द्यायची आहे भाकरी. मस्त भाकरी अशी बघा पचलेली आहे. छान आपण परत पलटी करून टाकायची आहे. छान अशा मस्त अशा मऊ लुसलुशीत त्या तांदळाच्या भाकरी होतात. 2 दिवस सुद्धा हे तुम्ही भाकरी जरी ठेवली ना तरी अगदी मऊसूद भाकरी राहते. चपातीसुद्धा काही वेळेस आपली कडक होईल पण ही भाकरी अगदी मऊ राहते. तर अशाच पद्धतीने सर्व भाकरी आपण करून घ्यायच्या आहेत. आजचा मेनू जो मी तुम्हाला दाखवलेला आहे तो एक 7-8 लोकांसाठी पुरेल एवढा दाखवलेला आहे. अगदी गावरान मी आज मेनू बनवलेला होता.
अशा पद्धतीने आपण सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असतील अगदी मऊसूद ह्या भाकरी आहेत. अगदी आज आम्ही गावरान मेनू बनवलेला होता. मस्त असं झणझणीत उडदाच्या डाळीचं घुटं बनवलेलं आहे. उडदाच्या डाळीचं घुटं कसं बनवायचं त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. गावरान सिरीज सुरू होती माझी, त्याच्यामध्ये मी हे घुटं अगदी चुलीवर बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मस्त असं झणझणीत उडदाचं घुटं आणि मसालेदार मस्त भरलेलं वांगण, त्याच्याबरोबर मस्त इंद्रायणी भात, मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी. माझा हा कसा वाटला तुम्हाला गावरान मेनू नक्की मला कळवा आणि नक्की घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.